म्हणा सगळेजण आमेन. माझं हृदय देवाला आवडलं, तुमचं हृदय देवाला आवडलं, कारण त्याला माहित आहे की भविष्यात तुम्ही काय करणार आहात, माझी सेवा किती जोमाने करणार आहात, किती लोकांना देवाच्या राज्यात आणणार आहात, किती लोकांच्या मदतीसाठी तुम्ही उभे राहणार आहेत, कोणत्या कोणत्या लोकांमध्ये तुम्ही जाणार आहात आणि कोणत्या कोणत्या लोकांना तुम्ही ख्रिस्ताच्या राज्याविषयी शिकवणार आहात किंवा जैविक रीतीने त्यांना हेल्प करणार आहात, मदत करणार आहात, सहाय्य करणार आहात. प्रभू सगळ्या गोष्टी पाहत. आमेन. म्हणून देवानं तुमच्या आणि माझी निवड केलेली आहे आणि देवाने तुमच्या आणि माझी निवड केलेली आहे. त्यावेळेस जगातले लोक तुमच्याकडे माझ्याकडे अशा हेतूने पाहतील, अरे आता किती वंगाळ आहे, तरी तो देवाची सेवा कार्य कसं काय करू शकतो, याच्याकडे पैसा नाही, याच्याकडे धन नाही, याच्याकडे घर नाही. हे लोकांचे प्रश्न आहेत. काहीच नाही तरी देखील हा प्रार्थना करतो, देवाने याला कसं काय निवडलं, देव याच्याद्वारे चमत्कार कसं काय करतो, देव याच्याद्वारे लोक देवाच्या राज्यामध्ये आत्मे का जिंकतो, लोक याचं का ऐकतात, लोक याला मान का देतात, सन्मान का देतात, आदर का देतात, रिस्पेक्ट का देतात. पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला आणि मला हे लोक आजूबाजूचे बोलताना तुम्हाला आणि मला दिसतात. कारण देवाला तुमचा आणि माझा अंतःकरण हवंय आणि तुमचा आणि माझा किती मोठा विश्वास आज देवावरती आहे ना, हे शेजाऱ्याला देखील तुमच्या आणि माझ्या माहित नाही. मला देखील तुम्हाला माहित नाही की तुमच्यामध्ये किती मोठा विश्वास आहे. हे फक्त देव जाणू शकतो. आमेन. ते फक्त परमेश्वराला ठाऊक आहे की तुमच्यामध्ये किती मोठा विश्वास आहे आणि तुम्ही काय करू शकता देवाच्या राज्यासाठी. तुमची निवड झाल्यानंतर हे फक्त त्याला माहित आहे. आजचा मनुष्य काय आहे, थोड्या वेळ बोलणार, नाकारणार, थोड्या वेळ बोलणार, होकारणार, थोड्या वेळ बोलणार, तुमची स्तुती करणार, थोड्या वेळाने तुमच्यामध्ये कट्टी घेणार, बोलणार. आजचा हा मनुष्य आहे. आजचे चर्चला येणारे असे जीवन जगणारे लोक आहेत. थोड्या वेळ वाहवा करतील, वा काय स्तुती आराधना घेतली, तू गाणं गायल्यामुळे मला स्पर्श झाला, वा तू वचन सांगितल्यामुळे मला स्पर्श झाला. परत 1-2 दिवसांनी पाहिलं त्या सेवकाचा किंवा त्या सेविकेचा